साधारणतः 2004 ला अगदी 2002 पासूनच राजू शेट्टींचा उदय झालेला होता आणि 2004 ला त्यांनी विधानसभा निवडणूक लढवायचं ठरवलं। आमच्या गावात ते काही शेतकरी मित्र घेऊन काय 4-5 हजार रुपये आम्ही साधारणतः गोळा केलेले होते ह्या माणसाला मदत द्यायला म्हणून आम्ही गेलो। आणि त्यानंतर तिथं मला म्हणले पहिल्यांदा तुम्ही 10 मिनिटं का मदत द्यायला आला यासाठी बोला। तर मी म्हटलं राजकीय व्यासपीठावरती मी जीभ चालवणार नाही, कारण माझ्या दृष्टीनं राजकारण हा बोलण्यासारखा विषय नाही, इतकं त्याच्या राजकारण्यांनी गलिच्छ केलंय आणि मला व्यासपीठावर बोलायचं नाही, तुमची आम्हाला मदतच नको त्यांनी आग्रह केला। आणि ओघानं तुम्हाला सांगतोय का खेरवाड नावाचं गाव होतं, 10,000 साधारणतः लोकसभेला आलेले होते आणि माझ्यातला वक्ता त्या ठिकाणी बोलून आला आणि एक अर्धा पाऊण तास त्या ठिकाणी असा पाऊस पडला साधारणतः शब्दांचा की राजू शेट्टींच्या मतदारसंघातलं वातावरण दोलायमान झालं आणि ओघानं ते निवडून पण आले आणि त्याच ओघानं राजू शेट्टी आणि मी चळवळीशी जोडलो गेलो। तो साधारणतः 2004 नंतरचा 2025 पर्यंतचा जो एक 17 वर्षाचा प्रवास आहे तो सगळा या झंझावातीमध्ये महाराष्ट्रभर दौरे आंदोलन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आतापर्यंत गेला।